नमस्कार. शासन जारी युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी धक्कादायक बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायची बाजूला आजच्या अपडेट सविस्तर समजूतीला सुरू करूया. सरकारी कर्मचारी 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी अपडेट लोकसभेतून येत आहे. 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागास निवेदन सादर करण्यात आले आहे. श्री आनंद भदौरिया यांनी 8वा वेतन आयोगाबाबत दिनांक 22 जुलै लोकसभेत आंतरिक प्रश्न उपस्थित केला होता. श्री आनंद भदौरिया हे समाजवादी पक्षाची दोहरा लोकसभा मतदारसंघातून नेतृत्व करणारे खासदार आहे. त्यांनी अर्थमंत्री प्रति सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत 3 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या प्रश्नाकरिता अर्थमंत्र्यांनी मोजक्या शब्दामध्ये लेखी उत्तर दिले आहे. श्री आनंद भदौरिया खासदार दोहरा मतदारसंघ यांच्याकडून विचारण्यात आलेले प्रश्न. जून 23 या महिन्यात 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारला विविध क्षेत्रातून निवेदने प्राप्त झाले आहेत का, आणि असले त्यांचे तपशील आणि त्यावर केलेली कार्यवाही प्रतिनिधित्वानुसार देशातील अंतर्भूत महागाई लक्षात घेता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनच्या सुधारणेसाठी 8वा आयोग कोणत्या वेळेपर्यंत स्थापन करेल, असे 3 प्रश्न आंतरिक प्रश्न क्रमांक 195 श्री आनंद भदौरिया यांनी विचारले होते. सदर प्रश्नाला वित्त विभागाचे राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर देताना सर्व प्रश्नांसाठी एकच उत्तर दिले आहे. उत्तर देताना नमूद करण्यात आले की जून 2023 मध्ये 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी 2 निवेदने प्राप्त झाली आहे. सध्या असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे उत्तर देण्यात आले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 8वा वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन जारी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.